भंडारा जिला कांग्रेस कमेटी की तरफ से प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उनके आदेश से संसद भवन की सुरक्षा होने के बावजूद यहां हल्ला हुआ। इसका जवाब 142 सांसदों ने पूछने पर उनको निलंबित किया। इस केंद्र की भाजपा सरकार निर्दय अपने लोकशाही मूल्य का हत्याचार जोरदार नारेबाजी से भंडारा शहर में किया और इस आंदोलन के समय जिले के सभी बड़े पदाधिकारी, जिला परिषद अध्यक्ष और जिला परिषद सभापति, महिला कांग्रेस, युवक कांग्रेस और सेल के पदाधिकारी मौजूद थे। मोदीजींनी खऱ्या अर्थाने या देशामध्ये संसद भवन एवढा होता असताना 20,000 कोटी खर्च करून नवीन संसद भवन बांधलं, पण त्या संसद भवनात कोणती सुरक्षा बरोबर नसल्यामुळे त्या ठिकाणी बीजेपीच्या एका खासदाराच्या शिफारशीनं 4 आपले युवक संसदमध्ये घुसले आणि त्यांनी स्मोक बॉम्बचा वापर करून त्या ठिकाणी एक वाजवण्याचा प्रयत्न केला। अशा परिस्थितीमध्ये खासदार इकडे पळाले। त्या वेळामध्ये आमचे काँग्रेसचे खासदार तटस्थ होते, त्यांनी त्यांना पकडण्याचं काम केलं। पण या संसद भवनाची सुरक्षा जर नसेल तर देशाची सुरक्षा पुरवू शकत नाही गृहमंत्री, म्हणून गृहमंत्र्यांनी याच्या संबंधाने निवेदन करावं अशी मागणी इंडिया अलायन्सच्या जे आमचे खासदार आहेत त्यांनी केली असता इंडिया अलायन्सचे 171 खासदार निलंबित करण्याचं काम त्या ठिकाणी लोकसभा अध्यक्षांनी केला। अरे आपण लोकशाही संपवण्याचा काम या देशात सुरू आहे, तर त्या गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी येऊन निवेदन करायला हवे होतं। पण उलट चोरांच्या उलट्या विमान लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज हा प्रश्न विचारांचा असतो, संसदेमध्ये आपले विचार मांडण्याचा असतो, पण त्यांना त्यांचे विचार मांडू दिले गेलो नाही। उलट लोकशाहीमध्ये त्यांना 171 खासदारांना बाहेर काढून चुकीच्या पद्धतीनं सरकारनं आपले बिल पास करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। सरकार खऱ्या अर्थानं लोकशाही संपवण्याचा डाव या ठिकाणी सुरू आहे, पण इंडिया अलायन्स या अशा लोकांना भीक घालणार नाही। पुढच्या काळात भक्कमपणे विरोधकांचा आवाज करून काम करेल आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या अशा दडपशाही धोरणाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी याकरता आम्ही निषेध नोंदवण्याकरता सर, ज्या प्रकारे देशामध्ये मोदी सरकार तानाशाही, संसदेमध्ये सुद्धा तानाशाही आणि जनतेवर सुद्धा तानाशाही, म्हणजे ही जी तानाशाही चाललेली आहे, ही तानाशाही 171 खासदारांना निलंबित करून ही मोदी सरकार जर त्या 171 खासदारांना वर अन्याय करू शकते, तर मला वाटते की या जनतेवर सुद्धा मोदी सरकार अन्याय करत आहे। या अन्यायाकरिता आज जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही आज सर्व इथे एकत्रित झालेलो, संघटित झालेलो आहे आणि या हुकुमशाहीचा, या तानाशाहीचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहे। मित्रांनो, आज जर आम्ही समोर आलो नाही तर हे लोक येणाऱ्या दिवसामध्ये तानाशाहीचं शासन लावून लोकांवर, आज खासदारांवर अन्याय झाला, उद्या लोकांवर सुद्धा अन्याय करतील। कारण हे सगळं सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून लोकाला, जनतेला विकत घेत आहे, हे आपल्याला सरळ दिसत आहे ज्या प्रकारे देशामध्ये चालू आहे। म्हणून मी सांगू इच्छितो की सर्वांनी संघटित होऊन आज ही जी तानाशाही चालू आहे, या तानाशाहीला जर समोर आळा घालायचा असेल तर आपण एकत्रित होऊन आज लढूया। आणि या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आज इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आम्ही सगळे इथे संघटित झालेलो आहे आणि येणारे दिवस इंडिया अलायन्ससाठी मजबूत राहतील आणि आमचं सरकार आम्ही बसवून दाखवू यांना आणि मोदीला पाय उतार करू, हे निश्चित आज मी सांगू इच्छितो या माध्यमातून।